नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत। तरी व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह हे टोपण नाव देण्यात आले होते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, BMCकडे कोणत्या प्रकाराचे कर संकलन हे करण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, BMCकडे असंपत्ती कर हा कर संकलन करण्याचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गोवर हा विषाणूमुळे होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली होती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पूर्ण नाव काय होते? तर विनायक दामोदर सावरकर, आणि त्यांच्या बंधूचे नाव काय होते? तर गणेश दामोदर सावरकर। तर या दोघांनी बघा सन 1899 बघा एक मित्रमेळा या गुप्त संस्थेची स्थापना केली। कोणत्या? तर मित्रमेळा या गुप्त संस्थेची स्थापना केली। नंतर पुढे काय झालं? सन 1904 बघा, सन 1904 बघा त्या मित्रमेळा या गुप्त संस्थेचं नाव बदलून 1904 काय करण्यात आलं? तर अभिनव भारत हे करण्यात आलेलं आहे। तसेच पहा मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिकचे जे जिल्हाधिकारी होते MT जॅक्सन यांची हत्या केली होती। कोण? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी। प्रश्न क्रमांक 5 पहा, महाराष्ट्रातील कोणते शहर हे 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रातील मुंबई या शहरास 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते। तर ते 7 बेट कोणकोणते आहेत तर पाहूया। पहिला आहे महिम, दुसरा आहे कुलाबा, तिसरा आहे माझगाव, चौथा आहे आयल ऑफ बॉम्बे, पाचवा आहे जुनी महिला बेट, सहावं आहे वरळी आणि सातवा आहे परळी। ही या बेटापासून बघा मुंबई हे शहर बनलेलं आहे। तसेच मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी पण आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंब येथे आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला। तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला। तर ते कोणत्या वर्षी स्वीकारला? तर असा जर प्रश्न विचारला तर सन 1956 बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला। कोणत्या वर्षी? तर 1956, आणि कोठे म्हणलं तर नागपूर या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 8 पहा, नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, जसप्रीत बुमराह यांना बघा T20 वर्ल्ड कप क्रिकेट या मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा, मालमत्तेचा हक्क हा भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही।
प्रश्न क्रमांक 10. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2. मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11. BMC कडून कोणते पर्यावरणीय उपक्रम राबवले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. वरील सर्व म्हणजेच वृक्षारोपण, सौर ऊर्जा प्रकल्प आणि कचरा वर्गीकरण हे BMC कडून पर्यावरणीय उपक्रम राबवले जातात. प्रश्न क्रमांक 12 पहा. 2011च्या जनगणनेनुसार हिंदूंचे सर्वात कमी प्रमाण असलेले केंद्रशासित राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4. लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेशामध्ये 2011च्या जनगणनेनुसार हिंदूंचे सर्वात कमी प्रमाण असलेलं केंद्रशासित प्रदेश आहे. कोणतं? तर लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश. प्रश्न क्रमांक 13 पहा. कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई हे शहर ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. सन 1668 या वर्षी चार्ल्सने मुंबई हे शहर ईस्ट इंडिया या कंपनीला भाड्याने दिले. प्रश्न क्रमांक 14 पहा. संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा. देहू ही संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे. प्रश्न क्रमांक 15. कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूंनी बांगलादेशने वेढलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. त्रिपुरा हे जे भारतीय राज्य आहे तर हे राज्य तिन्ही बाजूंनी बांगलादेशने वेढलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. पुढचा प्रश्न आहे. BMC कडून मुंबईत कोणत्या प्रकारचा पाणी पुरवठा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. BMC कडून तलावाचे पाणी या प्रकाराचा पाणी पुरवठा हा मुंबईमध्ये केला जातो. कशाचा? तर तलावाचे पाणी याचा पुरवठा. प्रश्न क्रमांक 18 पहा. पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा. जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी प्लॅस्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये कशाबाबत चर्चा करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. मूलभूत कर्तव्य याबाबत भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. कशाची? तर मूलभूत कर्तव्य याची. पुढचा प्रश्न पहा. सन 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? मित्रांनो, हा जरा प्रश्न खूप मोठा आहे. पुन्हा एकदा पहा. सन 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2. राज्य शासनाने पहा सिडको या महामंडळाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 21. भारताची पहिली नियमित जनगणना ही कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा. सन 1881 या वर्षी भारताची पहिली नियमित जनगणना ही सुरू झाली. प्रश्न क्रमांक 22 पहा. बृहन्मुंबई महानगरपालिका ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. वरील सर्व म्हणजेच शिक्षण, आरोग्य आणि
पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका काम करते? प्रश्न क्रमांक 23 पहा. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. भारतातील अटल सेतू हा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे. प्रश्न क्रमांक 24. तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4. गोंदिया या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25 पहा. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? तर ऑप्शन क्रमांक 3. ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे LPG गॅसचे 2 प्रमुख घटक असतात. प्रश्न क्रमांक 26. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. येवला या ठिकाणी केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर येवला या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2. नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाच्या जलाशयास संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 28 पहा. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ही कोणत्या राज्याची होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. उत्तर प्रदेश या राज्याची भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती. प्रश्न क्रमांक 29 पहा. संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीमधून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा. ऑप्शन क्रमांक 3. भांग या पदार्थाला संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये वगळण्यात आलेलं आहे. कोणत्या पदार्थाला? तर भांग या पदार्थाला. प्रश्न क्रमांक 30 पहा. भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पदे भूषवलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. भारतामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पदे भूषवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 31. नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. विष्णू वामन शिरवाडकर हे पहा नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 32. ग्रामसभांना मान्यता ही कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर बघा. ऑप्शन क्रमांक 3. 1958चा ग्रामपंचायतीचा कायदा या कायद्यानुसार पहा ग्रामसभांना मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 33. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून टिंबटिंब हे औषध वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2. ॲस्पिरिन हे औषध हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरतात. प्रश्न क्रमांक 34 पहा. माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात ही कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1. 1 एप्रिल 2016 मध्ये माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 35 पहा. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती ही करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3. राष्ट्रपती यांना केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 36. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पहा जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन हे करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3. सुरेशचंद्र शर्मा यांना राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 38 पहा. जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?
तर ऑप्शन क्रमांक 1 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, हिवताप हा जो रोग आहे तर तो पाण्याद्वारे पसरत नाही. प्रश्न क्रमांक 40 पहा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 या कलमानुसार पहा, अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे.